हम तुम्हारे साथ हैं, हम सब एक है, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. काय सांगतील आज विजय होण्याच्या काय द्वार आहे तुम्ही? मी मराठवाड्यातल्या सर्व मतदार राजाचं खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सलग 65व्या वर्षी मोठ्या विश्वासाने आणि आतापर्यंतच्या इतिहासातला रेकॉर्ड ब्रेक विजय तुम्ही आमच्या पारड्यामध्ये टाकलाय. तुमच्या प्रत्येक मताची रिटर्न्स तुम्हाला देण्याची जबाबदारी तुमच्या एसटी कामगार संघटनेची हे मी प्रॉमिस करतो. या मतदान प्रक्रियेमध्ये 3 पॅनल एकूण पडले होते, ज्यामध्ये सदावर्तेचा एक पॅनल होता, पडळकर खोताचा एक पॅनल होता. आता साधारणपणे परिस्थिती अजून फायनल आकडा आला नाही, परंतु एकूण मतदानापैकी 80% मतदान आम्हाला होईल अशी अपेक्षित आहे आणि राहिलेले 20% हे 2 जण आहेत. सदावर्ते नावाचं ग्रहण आमच्या एसटी कामगारांना लागलं. त्यांनी आमचं वेतन म्हणजे 3,30,000 8,80,000 नुकसान तर केलंच, परंतु एसटी कॉपरेटिव्ह बँक जी तळहाताच्या फोडासारखी जपली, त्यांच्या संचालक मंडळाने अक्षरशः ओरबडून खाल्ली. अ वर्गातली बँक ड वर्गात घालवली. 50 लाखाचा दंड आरबीआयचा आला. सदावर्तेंची ज्या मिसेस आहेत जयश्री लक्ष्मणराव पाटील, त्यांच्या नावानं 45,50,000 रुपये गेल्याच्या डायरेक्ट आरटीजीएसच्या एंट्रीज आम्ही दाखवल्या. सदावर्तींनी या इलेक्शनमध्ये रात्री 3-3 वाजता बँका उडवून वाटायला पैसे बँकेतून काढले. जणू का यांच्या पूज्य पिताश्रींची बँक अशा पद्धतीच्या आविर्भावात ते वागतात. तेव्हा सदावर्तेंना तर इतकी कमी मतं, 1-2 मतं पेटीत पडत होती. आता त्यांनी त्यांची किंमत ओळखली पाहिजे. दुसरं पडळकर खोतांचा जो पॅनल आला आणि वेळोवेळी आम्हाला खोटं बोलत गेले, राजकारण केलं. आमच्यातला एक सडका आंबा त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्या सडका आंब्याने त्यांची सगळी आडी चढवली आणि म्हणून त्यांच्यावरती न बोललेलं बरं. या यशाचं वारं कानामध्ये न जाऊ देता आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही एसटी कामगारांना प्रॉमिस केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे. त्या प्रॉमिसशी आम्ही बांधील आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी लढणार आहोत. फक्त इतकीच अपेक्षा आहे की जसं बळ तुम्ही प्रत्येक वेळोवेळी देताय, कारण बँक संपल्यानंतर जेवढ्या काही सहकारी संस्था राज्यातल्या झाल्या त्या सगळ्या संस्थांमध्ये अख्खाच्या अख्खं पॅनल आमचं निवडून देण्याचं काम एसटीतल्या मायबाप जनतेने केलेलं आहे. 68 वर्षात नागपूरची सोसायटी कधी नव्हती. विदर्भाच्या लोकांनी ठरवलं, आमच्या हातामध्ये ती दिली. फलटणची 60 वर्षात नव्हती, ती फलटणची अख्खी संस्था आमच्याकडे आली. रत्नागिरीची सोसायटी आमच्याकडे आली. जामखेडची सोसायटी आमच्याकडे आली. सोलापूरची सोसायटी आमच्याकडे आली. पुण्याची सोसायटी तर 97% मतं, 3% सदावर्तीला, 97% आम्हाला. एकूणच काय तर राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्था आमच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत आणि हे बळ एसटी कामगारांचं आमच्या पाठीशी वाढतंय. आम्हाला माहिती आहे की आजपासून जबाबदारी आणखी आमची वाढलेली आहे. हे गुलाल, हे हार, गुच्छ, ह्याच्यातल्या प्रत्येक फुलाच्या पाकळी एवढी जबाबदारी आमची वाढणार आहे आणि म्हणून त्या जबाबदारीपासून तसूवरही आम्ही कमी मागे हटणार नाही. इतकीच ग्वाही मी मतदार बंधू भगिनींना, राज्यातल्या माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींना देतो आणि हा विजय साकार केल्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. फक्त 10,000 10,000चं लोन ते एसटी कॉपरेटिव्ह बँकेत, ते आता ते सदावर्तींच्या ताब्यात गेल्यानंतर आमच्याकडे एका क्लिकमध्ये 5 मिनिटामध्ये आम्ही 15-15 लाखापर्यंत लोन दिले. ते आता जाऊ दे, आता ते त्याच्यावरती काय बोलायचं. आज आनंदाचा दिवस आहे. ते सदावर्तींच्यावरती बोलून मला वेळ नाही घालवायचा आणि सभासदांचे म्हणजे ना का आनंदावरती बिरजर नाही टाकायचं. परंतु ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. राज्यात एकमेवची संस्था अशी आहे की मृत कर्मचाऱ्यांचं सगळं कर्ज आम्ही माफ करतो. या कर्जाच्या मर्यादा वाढवण्याचा मॅनिफेस्टो आम्ही दिलेला आहे. व्याजदरात कमी करण्याचं आम्ही प्रॉमिस केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे बोललो ते करून दाखवणारी माणसं आहोत. निश्चितपणानं कर्मचाऱ्यांची अडचण दूर होईल, हे मात्र निश्चित. आमच्या पॅनलचं नाव आहे स्वर्गीय भाऊ फाटक पॅनल एसटी कामगार संघटना. 17च्या 17 निवडून आले. अजून डिक्लेअर नाही झाले, पण आता विजयाच्या अगदी समीप आहोत आणि मताचं अंतर जर बघितलं तर फार मोठ्या फरकानं हा विजय आमचा साकार होत आहे. याचं श्रेय आमच्या सर्वसामान्य कामगारांना, चालक, वाहक, वर्कशॉप, अदर स्टाफवाले जे असतील ते सर्वसामान्य कर्मचारी. आमचा ना आमदार कुणी ना खासदार कुणी, आम्ही कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन आहे आणि माझे सगळे भाऊ बहीण त्याचे सगळे विजयाचे शिल्पकार आहेत. हे केलं होतं, जाहीर केलं होतं, त्याचे जे निश्चितपणानं पूर्ण करतो. म्हणून राज्यातल्या सगळ्या संस्था आमच्या ताब्यामध्ये दिल्यात. त्यामध्ये काय विषय नाही, आम्ही बोललो ते करून दाखवणार. मी संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा मराठवाडा सीसीएस बँकेच्या पतसंस्थेची सन 2025 ते 2030 या कालावधीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडलेली आहे आणि आज दिनांक 22 मे 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सीसीएस बँकेच्या मुख्यालयात निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मराठवाडा विभागातून 17 उमेदवार संचालक पदासाठी निवडून द्यायचे होते आणि आमच्या अधिकृत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 17 पैकी 17 उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत.
मी स्वतः संदीप हिरामन प्रधान परभणी विभागातून निवडून आलेला आहे. आमच्यासोबत सौ जयश्रीताई रोकडे आणि आमचे सहकारी ज्ञानेश्वर पवार, आम्ही तिघही प्रचंड मताधिक्याने परभणी विभागातून आम्हाला निवडून दिलेलं आहे. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मराठवाड्यातील सर्व संघटनेच्या सभासदांचं, पदाधिकाऱ्यांचं, विशेष म्हणजे आमच्या परभणी विभागातील सभासदांचं, पदाधिकाऱ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या सहयोगी संघटना, कास्ट्राईब संघटना, बहुजन संघटना, अखिल भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र ममोका या सर्व संघटनेचं, पदाधिकाऱ्यांचं आणि सभासदांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मराठवाडा शिष्य त्याबद्दल काय बरं का, मराठवाडा शिष्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या मराठवाडा प्रदेशातील शिष्य संस्थेच्या सभासदांनी भरघोस पाठिंबा देऊन मान्यताप्राप्त कामगार संघटनेला यश प्रस्थापित करून दिलं. त्याबद्दल सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही आश्वासनं दिली गेलेली आहेत त्याची पूर्णपणे पूर्तता केली जाईल एवढीच या निमित्तानं भूमिका व्यक्त करतो. धन्यवाद. यस सर. पवार साहब की जय हो. नेत्याला पुढे घ्या, नेत्याला पुढे घ्या. विजय विजय विक्ट्री विक्ट्री विक्ट्री. अरे हमसे जो टकराए